नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा काव्या रस्त्यावरती भांडत असतात. काव्या म्हणते, तसंही मूव्ह ऑन होणं काही अवघड नाही आहे आणि माझी ताई आहेच तेवढी गुणी, ती माझ्यासारखी नाही आहे. जीवा म्हणतो, ती तुझ्यासारखी नाहीच आहे आणि बरं झालं आपल्यामध्ये काही झालं नाही आहे, नाहीतर आपला पण 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता. काव्या जीवाकडे बघत राहते. जीवाला सगळं कळलं का काय असं वाटतं. काव्या विचारते, काय म्हणालास तू? आपलाही डिवोर्स झाला असता म्हणजे? काव्या मनात म्हणते, मी आणि पार्थने डिवोर्स फाईल केला आहे हे त्याला कळलं आहे का? जीवा मनात म्हणतो, म्हणजे आता हिला कळलं आहे की मी आणि नंदिनीने डिवोर्स फाईल केला आहे. जीवा, तू तुझं तोंड बंद कर आता. काव्या म्हणते, जे बोलायला नको होतं ते तू तर माझ्यासमोर बोलून गेलायस. आता का बोललो, कसं बोललो याचा विचार करत मंद माणसासारखं माझ्यासमोर उभा राहू नकोस. आणि काय म्हणालास मगाशी? मी माझ्या ताईकडून काही शिकले नाही आहे का? अरे तू तुझ्या भावाकडून काही शिकलायस का? कुठे तुझी मूर्खासारखी बडबडने रिॲक्ट होणं आणि कुठे पार्थ देशमुखांचा समजूतदारपणा. पार्थ म्हणतो, मला टोमणे कळतात हां. काव्या म्हणते, तुला ते टोमणे कळले नसते ना तर बरं झालं असतं. जेव्हा म्हणतो, तू पण गप्प बसली असतीस ना तर बरं झालं असतं. गप्प बसशील का आता? काव्या म्हणते, तू इथून गेलास ना तर मला आनंद होईल. जीवा म्हणतो, परत तेच? अगं काय बोलतेस तू? तुला दिसत नाही आहे का गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे? काव्या म्हणते, ढकलत ढकलत चुकीच्या ठिकाणी पोहोचलायस ना, अजून ढकलत ढकलत बरोबर ठिकाणापर्यंत पोहोच. जीवा म्हणतो, हो ते तर लक्षातच नाही आलं माझ्या. तसंही इथे काही लोकांचे टोमणे ऐकायला नाही मी थांबलो. कशाला वेळ वाया घालवायचा. जीवा जात असतो आणि तेवढ्यात काव्याचा फोन वाजतो. नंदिनीचा फोन आलेला असतो. काव्या तो फोन घेते. नंदिनी म्हणते, काव्या कुठे आहेस तू? अगं कधीपासून वाट बघते, मला आनंद निवासला जायचं, लवकर ये. काव्या म्हणते, हो ताई मी आलेच, येते. काव्या फोन ठेवते. काव्याचा फोन होईपर्यंत जीवा तिथेच थांबलेला असतो. काव्या आपली ओढणी सोडवण्याचा प्रयत्न करते, चावी काढण्याचा प्रयत्न करते. जीवा म्हणतो, तुला अजूनही मदत नकोय का? अगं माणूस म्हणून मी तुझी मदत करणार आहे, करू का आत्ता तरी? जीवा काव्याची मदत करतो. काव्याची ओढणी सोडवून देतो आणि तिची डिक्कीसुद्धा उघडून देतो. काव्या म्हणते, थँक्यू, मी तुला पेट्रोल देते. जीवा म्हणतो, काही गरज नाही आहे, लगेच उसणं फेडायची काही गरज नाही आहे. आणि तसंही मी नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून तुला मदत केली आहे. कारण तुला पोचायला उशीर झाला असता, नंदिनीला निघायला उशीर झाला असता, मग गणपती विसर्जनाला त्रास झाला असता आणि तसं झालं असतं तर तिला त्रास झाला असता आणि यासाठी मी तुझी मदत केली. काव्या म्हणते, माहिती आहे मला, तुला तिची खूप काळजी आहे, मला चांगलंच माहिती आहे, म्हणूनच सांगते. देते ना पेट्रोल, वेळेत तिच्यापर्यंत पोचशील म्हणजे. उगाच कशाला ॲटिट्यूड दाखवतोयस तू? जीवा म्हणतो, तुला मी मोकळं केलं आहे ना, आता माझ्या ॲटिट्यूड दाखवण्याने काय फरक पडणार आहे तुला? जा तू आता. काव्या म्हणते, तू खड्ड्यात जा. काव्या आपली गाडी घेते आणि तिथून निघून जाते. जीवा तिच्याकडे बघत राहतो. तर इकडे घरी गणपती विसर्जनाची सगळी तयारी चालू असते. सगळे कामामध्ये बिझी असतात. वसू रम्या तिथे येतात. वसू विचारते, मानेनी आम्ही काही मदत केली तर चालेल का? मानेनी म्हणते, हो तुम्ही दोघी दूर जाऊन बसा आणि आरती सुरू झाल्यानंतरच यायचं इथे. रम्या वसू निघून जातात आणि तेवढ्यात तिथे काव्या येते. मानेनी म्हणते, हे बघा, काव्या जीवाच्या नंतर गेली होती पण तरी लवकर आली. पण काव्या, अगं जीवा कुठे दिसला का तुला? कधीपासून गेला तो आलाच नाही परत. काव्या काहीच बोलत नाही, त्याचा चेहरा पडलेला असतो. मानेनी विचारते, तू विसर्जनाला येणार आहेस ना? काव्या म्हणते, हो येणार आहे. मानेनी म्हणते, मग जा आवरून घे, छान तयार हो, साडी नेस जा, दागिने घाल जा. तेवढ्यात नंदिनीला फोन येतो आणि नंदिनीला कळतं की जीवाच्या बाईकचं पेट्रोल संपलं होतं, त्यामुळे तो गाडी ढकलत डायरेक्ट आनंद निवासला गेलाय. नंदिनी आनंद निवासला जायला निघत असते. ती काव्याला म्हणते, काव्या मी येते, तू सगळं इथे नीट सांभाळ, विसर्जन नीट पार पडलं पाहिजे. काव्याचा चेहरा उतरलेला असतो, उदास असतो. नंदिनी विचारते, काव्या काय झालंय? तू टेन्शनमध्ये दिसतेस, सगळं ठीक आहे ना? काव्या म्हणते, ताई मला टेन्शन आले गं, सगळं ठीक होईल ना? नंदिनी विचारते, काय ठीक व्हायचं आहे, काय बोलतेस तू? मानेनी तिच्याकडे येते. मानेनी म्हणते, काव्या काय झाले? अगं बाप्पाचं विसर्जन होणार आहे म्हणून तुला वाईट वाटतंय का? पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहे. नंदिनी म्हणते, बास बास काव्या आता रडू नको. नंदिनी तिथून निघते आणि पार्थ दही पोहे घेऊन येतो. तो काव्याच्या डोळ्यात पाणी बघतो. पार्थ विचारतो, काय झाले, तुम्ही का रडताय? कोणी काय बोललंय का तुम्हाला? पार्थ मानिनीला म्हणतो, आई माझ्या बायकोला काय बोललीस तू?
मानिनी म्हणते, मी बोलीन का? पार्थ, मानिनी, मिथून काव्याला हसवण्याचा प्रयत्न करतात. मानिनी काव्याला म्हणते, काव्या जा तयार हो. थोड्या वेळाने विसर्जनाची सगळी तयारी झालेली असते. काव्या छान तयार होऊन येते. काव्या, पार्थ गणपतीची आरती करतात. आरती चालू असताना युगच्या डोळ्यासारखं पाणी येतं. तो रडत असतो. वसू, रम्या एकमेकींकडे बघतात आणि इशारा करतात. थोड्या वेळाने आरती होते. पार्थ सगळ्यांना आरती देतो. काव्या टेन्शनमध्येच असते. ती गणपतीकडे बघते आणि जे काही गुरुजींनी सांगितलं होतं ते तिला आठवतं. तर इकडे आनंद निवासमध्ये सुद्धा गणपतीचं विसर्जन होतं. नंदिनी, जीवा विसर्जन करून निघालेले असतात. जीवा, नंदिनी खुश असतात. गणपती विसर्जनानंतर त्यांना काय वाटतं याबद्दल ते दोघे चर्चा करत असतात. नंदिनी म्हणते, आपल्याला हे जे रडू येतं ना ते फक्त एकाच गोष्टीमुळे, आपला जीव जडलेला असतो म्हणून. एखाद्यावरती जीव जडलेला असला की त्याच्या येण्याची जशी आतुरता असते तसंच त्याच्या जाण्यामुळे खूप वाईट वाटतं आपल्याला. जीवा विचारतो, हे माणसाच्या बाबतीत होऊ शकतं का? नंदिनी म्हणते, हो होतं. आपला जीव जडला की ते कशाच्या बाबतीतही होऊ शकतं, म्हणजे प्राणी, वस्तू, घर, माणसं कोणाच्याही बाबतीत. जीवा म्हणतो, म्हणजे जसा तुझा जीव जडलाय तसंच ना? नंदिनी बघत बसते. जीवा म्हणतो, आनंद निवासवरती हो गं. नंदिनी म्हणते, हो, आणि तुमचा पण जीव जडलाय ना आनंद निवासवर. जीवा, नंदिनी हसायला लागतात. जीवा म्हणतो, खरं तर आहे ना आत्ता मला तुझ्यामुळे कळायला लागले की आनंद निवास एवढं प्रसन्न का वाटतं. हे सगळं तुझ्यामुळे होते. अगं आधी मला वाटायचं तू फक्त एक संस्था चालवते, पण आता मला कळते की तू एक छान सुखी आनंदी कुटुंब चालवतेस. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला हे सगळं एन्जॉय करता आलं. नंदिनी म्हणते, खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. जीवा, आत्तापर्यंत आनंद निवासमधलं मी सगळं एकटीने करत होते, पण आता या वर्षीपासून तुम्ही माझ्या मदतीला आलात. अहो किती उत्साहाने सगळ्यामध्ये भाग घेता तुम्ही. उलट तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जीवा म्हणतो, आत्ता खरं तर मला बरं वाटतंय. नंदिनी स्माईल करते. नंदिनीच्या गालावर पापणीचा केस पडलेला असतो. जीवा तो पापणीचा केस काढून नंदिनीच्या हातावर देतो. जीवा म्हणतो, ही तुझी पापणी, आता हात पुढे कर आणि डोळे बंद करून एक इच्छा माग. नंदिनी डोळे बंद करते आणि इच्छा मागते. नंदिनी म्हणते, देवा सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ देत. नंदिनी इच्छा मागते आणि डोळे उघडते. ती समोर बघते तर जीवा नसतो. नंदिनी घाबरते आणि जीवाला शोधायला निघून जाते. तर इकडे घरी मानिनीची मैत्रीण येते. दोघीही गप्पा मारत असतात. काव्या विसर्जन करून घरी येते. मानिनी आपल्या मैत्रिणीची काव्याशी ओळख करून देते. काव्या मन मोकळेपणाने मैत्रिणीशी बोलते. मैत्रिणीला काव्याचा स्वभाव आवडतो. मानिनीची मैत्रीण थोडा विचार करते आणि काव्याला विचारते, काव्या याआधी आपण कधी भेटलोय का? काव्या म्हणते, नाही, मला तरी नाही आठवत आहे. ती मैत्रीण म्हणते, अगं मला असं सारखं राहून राहून वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलंय. मानिनीची मैत्रीण विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार्थ घरी येतो. मैत्रिणीला वाटतं तो जीवाच आहे. पार्थ म्हणतो, मी जीवा नाही पार्थ आहे. पार्थ आतमध्ये गेल्यावरती मानिनीची मैत्रीण मानिनीला म्हणते, अगं मी ज्याला जीवा समजत होते तो जीवा नाही आहे, तो पार्थ आहे. आणि मी ज्याला पार्थ समजत होते ना तो जीवा निघाला, तुझ्या काव्याचा बॉयफ्रेंड. अगं मानिनी, तुझ्या सुनेचं तुझ्या मुलासोबत अफेअर अजूनही चालू आहे. मानिनीला धक्का बसतो. मानिनी जाब विचारण्यासाठी काव्याकडे येते.